श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्री राम। समर्थांच्या दासबोधातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देवता पहा, आपण नेहमी ऐकत असतो की या तिन्ही देवता म्हणजे खरं आमचं वैभव आहे, या तिन्ही देवता म्हणजे आमचं खरं अधिष्ठान आहे। या तिन्ही देवतांना कुठेही कमी लेखलेलं नाही, कुठेही त्यांच्यामध्ये कमी अशातला भाग नाही। पण आपण नेहमी हे समजावून घ्या की ज्या तत्वाचा परिचय करून देण्यासाठी त्यांची आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा ते तत्व नाशिवंत आहे हे सांगण्यासाठी समर्थ असं म्हणाले की ब्रह्मा विष्णू महेश हे शेवटी नाश पावतात। म्हणजे नेमकं काय होतं? आता ब्रह्माचा नाश कसा होईल? स्वाभाविक आहे मनामध्ये असं वाटणं, विष्णू तर म्हणजे ब्रह्मा हा सृष्टी निर्माण करताय, ही सृष्टी ज्या ब्रह्मानी निर्माण केली त्या ब्रह्म कसं नाशिवंत असेल? पण तेही नाशिवंत आहे असं समर्थ म्हणाले। विष्णू ज्यांनी आत्तापर्यंत या सृष्टीचं पालन केलं, सृष्टीचं पोषण केलं, सृष्टी ज्यांनी आपल्या दरावरती अशी धरलेली आहे, पृथ्वीला आधार दिलेला आहे, या सृष्टीचा आधार म्हणून आम्ही विष्णूकडे पाहतो, तो विष्णू कसे नाशिवंत असतील? ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार, या तिन्हींचं काम काय आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं काम आहे उत्पत्ती। ब्रह्माचं कार्य आहे उत्पत्ती करणं, विष्णूंचं कार्य आहे पालन करणं आणि महेशाचं काम आहे संहार करणं। या तिन्ही गोष्टी सद्गुरु तत्वाच्या दृष्टीने नाशिवंत आहेत, म्हणून त्या नाश पावतात, कारण त्या काहीतरी क्रिया करून घेत आहेत। ब्रह्म उत्पत्ती करतायत, ब्रह्मातून उत्पत्तीची जाणीव आहे, मी ब्रह्मा आहे, अहम ब्रह्मास्मी असं जे तत्व आहे, किंवा आमच्या वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ब्रह्मतत्व हे जाणून घ्यायचं आहे, ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे। पण हे ब्रह्मतत्व म्हणजे तिथे अहमची स्फूर्ती आहे, अहमची जाणीव आहे, मी ब्रह्मा आहे हे सांगण्यासाठी काहीतरी तिथे तत्व आहे। विष्णू कसा आहे तर सृष्टीचं पालन करणारा आहे, म्हणजे कर्तेपणाची जाणीव जी आहे ही कर्तेपणाची जाणीव विष्णूच्या ठिकाणी पण आहे। आणि महेश तर संहार करताय, महेशाच्या ठिकाणी ती कर्तेपणाची तर परिपूर्णतेने जाणीव आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या कर्त्या आणि करवित्या जाणीवेच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते तत्व आहे अविनाशी तत्व, त्यालाच सद्गुरु तत्व असं म्हणतात। त्यालाच सद्गुरु तत्वाची उपमा दिलेली आहे। आणि म्हणून समर्थ म्हणाले एक सद्गुरूंचं स्थानच असं आहे की ते फक्त अविनाशी आहे, ते कधी संपणारं, ते कधी नाश पावणारं नाही। म्हणून सद्गुरूंकडून आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये। याचं कारण असं की आमच्या मनातल्या अपेक्षा, आमच्या मनातल्या कल्पना, आमच्या मनातल्या भावना, आमच्या संकल्पना या व्यक्त आम्ही जेव्हा करतो त्याच वेळी त्या संपूनही जातात। जे व्यक्त होतं ते नाश पावतं, जे उगम पावतं तेही नाश पावतं। जे भाव व्यक्त केला त्या भावाचं महत्त्व संपलं।
म्हणून असं असतं पहा की आपण सद्गुरूंच्याकडून ती अपेक्षा किंवा सद्गुरूंच्याकडून अशा प्रकारची मनामध्ये ती संकल्पना आपल्या असू नये. त्याचं कारण असं की त्यांच्याकडे कुठली अपेक्षा ठेवून आपण त्यांच्याजवळ जाऊच नये. मी त्यांच्या चरणाची धूळ आहे, मी त्यांच्या चरणापाशी राहणारा एक सेवक आहे. या सेवकाच्या आणि सद्गुरु तत्वाच्या स्मरणामध्ये मी सतत अखंड राहण्याची आवश्यकता आहे. आणि हे सद्गुरु तत्व आपल्या जीवनामध्ये अतिशय सफलतेनं, अतिशय सुंदर रीतीनं अंमलात आणता आलं पाहिजे. सद्गुरूंची कृपासुद्धा अनुभवण्यासाठी आपल्याला आपल्या मनाचा आवाका वाढवावा लागेल, आपल्या अंतःकरणाची व्याप्ती वाढवावी लागेल, आपल्या अंतःकरणाची विशालता वाढवावी लागेल. आणि ही अंतःकरणाची विशालता आणि ही अंतःकरणाची व्यापकता आम्हाला जेव्हा वाढवणं शक्य होईल, वाढवता येईल, तेव्हा खऱ्या अर्थानं सद्गुरूंच्या तत्वाशी आम्ही खरे जोडलेलो असू असा त्याचा अर्थ राहील. म्हणून सद्गुरु कृपेविण काही भवतरणोपाव नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. पाहता सद्गुरूंचे कृपेसी मातीची कृपा कायशी. अरे ज्यांची कृपा असं तू समजतोस, ती कृपा खरी नाही, ती कृपा खरी नसते. मी समजण्याच्या आणि अनुभवाच्या पलीकडे जी कृपा आहे ती खरी कृपा असते. अशा कृपेची आपण सतत त्या सद्गुरु तत्वाशी आपण एकनिष्ठतेनं राहिल्यानंतरच आपल्याला प्रचिती येते. ती प्रचिती घेण्यासाठी आणि त्या प्रचितीचा अनुभव येण्यासाठी आपल्याला हे साधन, आपल्याला उपासना, आपल्याला हे सगळं करावं लागतं. आणि आपल्याला लोकांपुढे नेहमी असं आपण म्हणत असतो की मला लोकांच्या पुढे मोठं व्हायचं आहे का देवापुढे मोठं व्हायचं आहे. मी देवापुढे कोणीही नाही आहे, मी क्षुल्लक आहे आणि मी त्यांच्या चरणाची धूळच आहे. अशा मनाच्या संकल्पनेमध्ये मी समरस व्हावं आणि हीच समर्थांची खऱ्या अर्थानं पूजा होईल आणि त्याच्यातच आपल्याला आनंद मिळेल. असं हे चिंतन आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.